आज आपण विजन ड्रॉ करणार आहोत. तर विजन ड्रॉ करायच्या अगोदर ड्रॉइंग करणार, आज ड्रॉइंगची ही अरेंजमेंट आहे थोडी, ही सेंटर अरेंजमेंट आम्ही नंतर चेंज करणार आहोत ड्रॉइंग स्टार्ट केल्यानंतर. आज चित्रकला हा विषय, तुम्हाला चित्र काढायचं आहे. बरेच लोक ह्याला विजन बोर्ड बोलतात, ड्रीम्स बोलतात, हे ठीक आहे. त्याचं तुम्हाला मी म्हणजे मॅनिफेस्टेशनचं एक पार्ट आहे, त्याचं एक ॲडव्हान्स लेवल तुम्हाला मी आज सांगण्याचा प्रयत्न करेन. आज शिकवणार नाही ते, पण आज सांगण्याचा प्रयत्न करतोय. आजपासून आपण सुरू करतोय, कारण की जे काय आज आपण आयुष्य जगतोय ते कधीतरी आपण मॅनिफेस्ट केलं होतं. मॅनिफेस्ट म्हणजे पहिलं ते विचारांमध्ये आलं होतं. जी गाडी आज तुम्ही चालवताय ती गाडी तुमच्या विचारांमध्ये पहिले आली होती, नंतर ती रियालिटीमध्ये आली होती. ज्या प्रकारे तुम्ही घराची अरेंजमेंट केलेली किंवा ज्या प्रकारे घरामध्ये राहताय, ज्या प्रकारच्या घरामध्ये तुम्ही आता राहताय, त्या प्रकारचं घर कधीतरी तुमच्या माइंडमध्ये पहिलं आलं होतं आणि त्याच्यानंतर ते रियालिटीमध्ये तुम्ही जगताय. काही लोक बोलू शकतात नाही सर माझं घर तर मी मॅनिफेस्ट केलं नव्हतं. मग बाबा कोणीतरी दुसऱ्याने मॅनिफेस्ट केलं होतं, तू कोणाच्या तरी दुसऱ्याच्या घरामध्ये राहतोय. इट कॅन बी फादर्स होम, इट कॅन बी हजबंड्स होम. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जेवढ्या गोष्टी तुम्ही आज यूज करताय सगळ्या काय तुम्ही मॅनिफेस्ट नाही करत आहात. देर आर पीपल अराउंड यू, दे आर ऑल्सो मॅनिफेस्टिंग ना. आज आपण जी चपाती भाजी खाल्ली ती माझ्या टीमने काल मॅनिफेस्ट केली असेल ना, की उद्या ह्या टाईपची चपाती बनवूया, ही भाजी बनवूया. त्या प्रकारचं मटेरियल आणायला गेले, ते मटेरियल आणलं, शिजवलं, बनवलं. सो इट ऑलवेज स्टार्ट्स विथ मॅनिफेस्टेशन अँड देन इट बिकम्स द रियालिटी. मॅनिफेस्टेशन म्हणजे थॉट टू रियालिटी, विचारांमधून आपल्याला रियालिटी पर्यंत जायचं आहे. आता प्रॉब्लेम आपला कसा असतो, आपण छोटे छोटे विचार करतो. आजचा दिवस जो आहे तो छोटा विचार करायचा नाहीये. छोटा विचार करून तो तुम्ही अचीव्ह केलात. से फॉर एक्झाम्पल तुमचा टर्नओव्हरचा टार्गेट 1 कोटी आहे ना, पुढच्या वर्षी पुढच्या फायनान्शियल इयर मध्ये मला 1 करोडचा टर्नओव्हरचा टार्गेट ठेवायचा. आणि ज्या लोकांचा ऑलरेडी 10 कोटी 15 कोटी आहे त्या लोकांनी 25 कोटी 50 कोटी, म्हणजे त्यांना जेवढं झेपणार आहे तेवढा त्यांनी टार्गेट ठेवला समजा आणि तो अचीव्ह केला. ह्याला सक्सेस बोलूया का आपण? तुमच्या कॅपॅसिटीमध्ये जेवढं होतं तेवढं तुम्ही उचलला, त्याला सक्सेस बोललं पाहिजेत का? मला पहिले ते तरी सांगा. तुम्ही टार्गेट ठेवलात आणि तो टार्गेट अचीव्ह केलात, कारण की तो टार्गेट तुम्ही असा ठेवलेला आहे जो अचीव्ह करू शकता. मग त्याला खरंच सक्सेस म्हणता येईल की जस्ट नॉट, म्हणजे इट्स नॉट वाव वाला सक्सेस ना. म्हणजे ठीक आहे टार्गेट अचीव्ह केला, काय असं तुम्हाला असं मोठं फील नाही होणार त्याच्यामध्ये. आय टेल यू वन स्मॉल इन्सिडेंट ऑफ माय लाईफ. माझ्या बॉडीकडे बघून तुम्हाला वाटणार नाही, पण मी पहिला जिमला जायचो कधीतरी खूप अगोदर, जेव्हा सीए फायनलच्या पिरियडमध्ये होतो 2010 2011 12च्या आसपास. आय डोंट नो म्हणजे एक्झॅक्ट इयर मला नाही माहिती, पण सीए फायनलच्या अगोदर. सीए फायनलमध्ये आल्यानंतर लाईफ ते काय बोलतात ना ते भलतच होऊन जातं. तो सीए फायनलचं इयरच असं असतं. त्याच्या अगोदर असं होतं यंग होतो, मग ते काय गर्लफ्रेंड वगैरे असायची, मग ते थोडं असं थोडं बॉडी असं काहीतरी यायला पाहिजे असं ना, म्हणून मित्रांनी घेऊन गेले होते जिमला. आणि आम्ही गेलो की एकदम अर्धा डझन लोक एका जिमला जायचं. तुम्हाला पण माहिती आहे आपण कॉलेजमध्ये असंच होतो की गेले की 5-6 जण एका जिमला जायचं. मग तिकडे जिम कमी आणि मस्करी जास्त, ठीक आहे ना. मग कोणतरी असं हे दाखवतोय, बॉडी दाखवतोय, हाडं दाखवतोय आणि फोटो काढतोय, असं सगळं फालतूगिरी चालू असायची, ठीक आहे. तर जो जिमचा ओनर होता त्याने एक दिवस बघितलं हे सगळं, म्हणजे बघितलं असेल बऱ्याच वेळा, पण आम्हाला माहिती नव्हतं की तो ओनर आहे. नंतर तो बेंच प्रेस असतं माहिती आहे तुम्हाला ना, बेंच प्रेस. तर आम्ही जायचो, सगळ्यात लहान डंबेल्स उचलायचो आणि खूप ऍक्टिंग करून बेंच प्रेस मारायचो. सगळ्यात लहान डंबेल्स काय 5 किलोचे वगैरे असतील तेवढे घेऊन ठेवायचे रॅकवरती, 2-5 मारायचे, मग नेक्स्ट म्हणजे आम्हाला जास्तीत जास्त आयटम कव्हर करायचे असं आमचं माइंडसेट असायचं की सगळ्या मशिनरीला ऍटलीस्ट असा तरी हात लागला पाहिजे. ओके, सो दिस मग माझा तो सकाळ नॉर्मल ते बाकी सगळं एक्सरसाइज वगैरे करून झाली आणि मी बेंच प्रेसवरती गेलो आणि ते 5-6 राऊंड मारून मी उठलो. मग तो बोलला नाही 20च्या 3 रिपिटेशन मारायचे, 20च्या 3 म्हणजे 60. आपली कॅपॅसिटी 5-6, ठीक आहे. त्याने 20च्या 3 सांगितलं. आता ठीक आहे, डंबल छोटा होता, मग पहिला 20चा घेतला, म्हणजे तो डंबल घेतला, पहिले 20 गेले, आरामात गेले, कारण की त्याला काय एवढा त्रास नाही होत. सेकंड टाइम त्याने वेट डबल केला, म्हणजे 5चा 10 केला आणि आता बोला 20 मार, आणि तो उभा राहिला माझ्या मागे, ठीक आहे ना. म्हणजे तो जात नाहीये कुठे, असं नाही की मी जरा सांगतो 12 15 18 20 असा पाडा नाही. मग तो 1 2 3 पासूनच सुरू झाला आणि सगळे. आणि जोपर्यंत सेकंड राऊंड झाला होता तोपर्यंत मी पूर्ण बॉडी माझी लाल, म्हणजे स्वेटिंग वगैरे, आणि ताकदीच्या बाहेर ते दुखायला वगैरे, म्हणजे जो पेन फील होतो डंबेल्स उचलल्यानंतर, बेंच प्रेस केल्यानंतर, तो पेन व्हायला सुरू झाला होता. थर्ड राऊंड मला वाटलं नाही मारू शकत मी, तर देन ही सेड की नाही 30 सेकंडचा ब्रिदिंग ऍक्टिव्हिटी, 30 सेकंड उभा राहून आणि परत लिफ्ट द डंबेल्स, आणि ह्यावेळी
अजून त्याने वेट काहीतरी म्हणजे 12.5 किलो वगैरे थोडं प्लस केलं आणि बोलला नाही 20. ते 20 मला जाणारच नव्हते, मी 5-6 वरतीच डन. ओके. मग त्याने माझा जो मित्र होता त्याला सांगितलं याला सपोर्ट दे. मग सपोर्ट देतात तुम्हाला माहिती नाही, ते रिस्ट पकडतात आणि ओके मग 6, 7, 8, 9, 15 पर्यंत सपोर्ट देणारा पण थकला. मी तर ऑलरेडी थकलोय. मग 15ला आम्ही दोघे असं डंबेल्स पकडून सर बस हो गया सर, खतम है सर मैं. मग तो आला आणि तो बसला आणि तो बोला कमॉन 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 लास्ट 5, कमॉन 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 लास्ट 4, कमॉन लास्ट 3, कमॉन लास्ट 2, कमॉन लास्ट 1. लास्ट 1 पर्यंत तोंडातून थुकी वगैरे यायला चालू झाली होती. दॅट्स अ जॉब ऑफ कोच. यू कांट टीच व्हॉट वी ऑलरेडी नो. तुम्हाला जे माहिती आहे ते मी शिकवू नाही शकत ना. मग मॅनिफेस्टेशन वगैरे तुम्ही माझे बाप लोक आहात आणि अमोल सर वगैरे आणि अजून बरेच कोचेस वगैरे, इट्स अ व्हेरी कॉमन थेरी. मग तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला माहिती आहे, तर मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्याला ते पहिले 5 डंबेल्सच माहिती आहेत, आपल्याला 60 मारायचे आहेत. मग फक्त पहिले 5 डंबेल्स उचलून कधीच मॅनिफेस्टेशन ऍक्टिव्हेट होत नाही. द सिक्रेट पुस्तक वाचलं, 2 टेक्निक शिकल्या, एक ड्रॉइंग केली, नाही होत. एवढं इझी नाहीये. एवढं इझी नाहीये मर्सिडीजचं चित्र काढायचं आणि रूममध्ये लावायचं आणि एक दिवस मर्सिडीज येणार नाहीये. लास्टचे 5-6 डंबेल जे असतील ना ह्याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन रियालिटीमध्ये उतरवणार, तोंडातून थुक्की पडली पाहिजे, एवढा थकला पाहिजे माणूस. आणि ती पडलीच नसती जर पाठीमागे होल्ड करणारा नसता. मी ड्रॉप केले असते ना. मी जर एकटा असतो तर तुम्हाला वाटतं असं मी पैसे मी भरायचे, वजन मी उचलायचं, मी स्वतःला त्रास देणारा माणूस वाटतो का तुम्हाला? कोच असतो तो सांगतो की कधी करायचंय. तर इफ यू अचीव सक्सेस ॲज पर युअर कपॅसिटी यू आर नॉट अ सक्सेस. जेवढी तुमची ताकद आणि जर तुम्ही तुमच्या ताकदीच्या हिसाबाने करत असाल यू आर नॉट सक्सेसफुल. मग तुमची ताकद 10 कोटीची आहे, तुम्ही 8 कोटी करताय, 9 कोटी करताय, 12 कोटी ताकदीमध्ये करताय. तुमची ताकद 1 कोटीची आहे, तुम्ही त्याच्या आजूबाजूला खेळताय. काही लोक जे अंडर युटिलाइज आहेत त्यांनी मला फक्त येऊन सांगायचं की शरीर वाचवून आणि ती बुद्धी वाचवून तुम्ही कुठे जाणार आहात मला ते सांगा. तुम्ही फक्त ना शरीराला त्रास नाही झाला पाहिजे. 11 वाजता झोपणारी, 11 वाजेपर्यंत झोपणारी लोक, स्वतःचे लाड करणारी लोक, बुद्धी न चालवणारी लोक, ती वाचलेली बुद्धी, आजची जी वाचलेली बुद्धी आहे आणि आज जे एक्स्ट्रा 2-3 तास जे झोपून जे सुख भेटणार आहे ते घेऊन कुठे जाणार आहात मला ते तरी सांगा. इथे आल्यानंतर चेंज होईल नाही होईल ऍटलीस्ट 50-50% चान्सेस आहेत. 50% इट्स अ गुड नंबर. मला जर कोणतरी सांगितलं ना ह्या गुरुकडे जा, ह्या कोचकडे जा, 1% चान्स आहे तुझा गुरुकुल बनायचे, तुम्हाला काय वाटतं मी जाईन की नाही? 1% वरती पण मी खेळून जाईल. इथे तर मी तरी पण बोलतोय 50% चान्स आहे तुमचे, 50-50. कारण की अर्ध मी काम करतो तर अर्धे तुम्ही पण काम करायला लागलाय ना. दोघांची जर्नी आहे. जर माझी एकट्याची जर्नी असेल तर मी तुम्हाला बोलत होतो तुम्ही डोळे बंद करा, त्याला आय टेक यू देर. बट देन इट्स नॉट माय जर्नी ना. आय कांट वॉक 60 जर्नीज ॲट अ टाइम. 60 लोकांची जर्नी मी कशी चालू शकतो? बट आय विल होल्ड युअर हँड्स ॲट अ टाइम when you are ready to drop the dumbbells and I'll say come on, come on, come on, come on, last 5, come on last 4, come on last 3, come on last 2, come on one more, last one. Then manifestation becomes reality. तो लास्ट 1 जो आहे ना that's success. That's beyond capacity. बॉडीतली ताकद संपलेली, माइंडची ताकद संपलेली, माणसाने गिव्ह अप करून 6 डंबेल झालेत. मग तो 55 वाला डंबल्स असतो ना, इट वेज लाईक 55. म्हणजे पहिल्या 55चं वजन आणि त्या एकट्याचं वजन, पहिल्या 55 उचलायला लागलेला एफर्ट आणि तो 56 वाला एफर्ट ऑलमोस्ट सेम असतो. आणि म्हणून त्याचा रिझल्ट पण जास्त असतो. ताकदीच्या हिसाबाने वजन उचलून कधीच बॉडी चेंज होणार नाही. मग धंदा पण जर आपण आपल्या ताकदीमध्ये करत राहिलो तर कधीच चेंज होणार नाही. मग काय करायचंय? ताकदीच्या बाहेर खेळायचंय. सर ताकदीच्या बाहेर कसं खेळणार? ताकदच संपते त्याच्या. म्हणून तर काय लागतो लाईफ मध्ये? कोच, गुरु, शक्ती,
नाव वेगळी वेगळी, म्हणजे सम फेथ की मी जिथे संपणार आहे ना तिथे तो स्टार्ट होतो. तुमची जेवढी विचार करायची ताकद आहे ना ती तुम्ही जिथे संपता तिथे तो सुरू करतो. मग माझ्या लाईफमध्ये महताब आहे, ही इज नॉट गोइंग टू अलाव. मी उद्या 500 कोटीची जरी कंपनी चालू केली ना, आय स्टील म्हणजे म्हणजे मला असं वाटतं माइंडमध्ये, ही स्टील से बस उतना ही. फॉर मी दॅट विल बी द वन ऑफ द लाईफ टाईम अचीवमेंट. बट ही वोंट अलाव मी. म्हणजे मला वाटत नाही जोपर्यंत तो आहे आणि मी आम्ही दोघे आहोत तोपर्यंत इज नॉट गोइंग टू अलाव मी टू रिटायर, टेक रेस्ट, आराम कर बाळा खूप झालं. इज नॉट दॅट. इज व्हेरी ब्रुटल. नाही, एफर्ट टाकायचे.